नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील उरलेली एक्झाम्पल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.2 जो आहे तो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती. त्यामध्ये कंपॅरिझन ऑफ टू रेशोज किंवा प्रॉपर्टीज ऑफ रेशोज, टाइप्स ऑफ प्रपोर्शन यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत. आज आपण उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.2 मधील नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये सब क्वेश्चन पहिला जो आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. द रेशो ऑफ अँगल A अँड अँगल B ऑफ पॅरलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल B. म्हणजे चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असून त्याच्या कोन A आणि कोन B यांच्या मापांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 5:4 असेल तर आपल्याला कोन B चं माप या ठिकाणी शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॅरलोग्रामची काही प्रॉपर्टीज आणि रेशो ही संकल्पना जी आहे ती संकल्पनेचा उपयोग करून आपण अँगल B चं मेजरमेंट या ठिकाणी शोधणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, गिवन इज quadrilateral ABCD is a parallelogram. It is given. Now, angle A and angle B, these angles are adjacent angles of parallelogram. म्हणजेच A आणि B हे जे दोन कोन आहेत ते दोन कोन चौकोन ABCD चे लगतचे कोन आहेत आणि लगतच्या कोनांच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे adjacent angles of parallelogram are supplementary. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्पर पूरक असतात. या गुणधर्माचा उपयोग आपण या एक्झाम्पल मध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण असं गृहीत धरूयात की लेट द कॉमन मल्टिपल नंबर ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स बी एक्स. म्हणजे या दोन कोनांच्या मापांच्या मधील समानपट संख्या जी आहे ती समानपट संख्या आपण एक्स मानूयात. मग प्रत्यक्षात एक्सच्या स्वरूपामध्ये ए आणि बी चं माप शोधायचं असेल तर ए चं माप शोधण्यासाठी आपल्याला या एक्स न 5 ला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स मेजर अँगल A इज इक्वल टू 5x अँड मेजर अँगल B इज इक्वल टू 4 into x, that is 4x. Now, property of the adjacent angles of parallelogram is adjacent angles of parallelogram are supplementary. This is the property. Therefore, angle A plus angle B is equal to 180 degree. Replace angle A and angle B by their values which are in the terms of x, which is a common multiple number between measures of angles. That means 5x plus 4x is equal to 180 degree. That means 9x is equal to 180 degree. Transfer 9 to the right hand side, we get x is equal to 180 upon 9. That means x is equal to 20 degree. This is the common multiple number. Now we want to find the measure of angle B. That means measure of angle B is equal to 4x. That means 4 into 20. That means 80 degree is the measure of angle B. Here angle B is equal to 4x. That means 4 into 20 which is equal to 80 degree. This is the measure of angle B. म्हणजे या ठिकाणी आपण रेशो आणि प्रॉपर्टी ऑफ ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम या दोन प्रॉपर्टी वापरून आपण अँगल B चं मेजरमेंट शोधलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4B मधलं सेकंड एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इट इज 5:9. 5 years hence, a ratio of their ages will be 3:5. Then find their present ages. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर जे आहे ते 5:3 आहे. आफ्टर 5 years hence म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या त्यावेळेच्या वयांचं गुणोत्तर जे आहे ते 3:5 होणार आहे. तर त्या दोघांची प्रेझेंट म्हणजे आजची वय आपल्याला शोधायची आहे. सुरुवातीला आपल्याला या दोघांच्या वयांच्या मधील समानपट संख्या जी आहे ती मानून त्यांची प्रेझेंट एजेस जे आहेत ते आपल्याला त्या समानपट संख्येच्या स्वरूपामध्ये काहीतरी गृहीत धरावे. म्हणून सोल्युशन मध्ये लेट द प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट बी 5x years and that of the Salim is 9x year. That means x is a common multiple number between ages of Albert and Salim. म्हणजे या ठिकाणी आपण समानपट संख्या जी आहे ती x मानलेली आहे. या x ना आपण जर 5 ला मल्टिप्लाय केलं तर इट इज अ प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट. दॅट मीन्स 5x and if we multiply x by 9 it is a present age of Salim. Now there is a condition 5 years hence, that means after 5 years, if present age of Albert is 5x, then after 5 years is his
एज विल बी 5x प्लस 5. म्हणजे जर आपल्याला अल्बर्टचं आजचं वय 5x आहे असं माहिती आहे, तर 5 वर्षांनंतर त्याचं वय असणार आहे 5x अधिक 5. म्हणजे 5 वर्षांनंतर त्याच्या आजच्या वयामध्ये 5 ने वाढ होणार आहे. म्हणून त्याच्या 5 वर्षांनंतरचं वय शोधण्यासाठी आपल्याला त्याच्या आजच्या वयामध्ये 5 मिळवावे लागतील. दॅट मीन्स आफ्टर 5 years age of Albert will be 5x plus 5 and age of Salim will be 9x plus 5. आता यांच्या बाबतीमध्ये जी कंडिशन आहे, आफ्टर 5 years their ratio of their ages will be 3:5. According to this condition, 5x plus 5 divided by 9x plus 5 is equal to 3/5. Now take a cross multiplication here. 5 into 5x plus 5 is equal to 3 into 9x plus 5. आता हे सिंपल आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे. 5 into 5x it is 25x, 5 into 5 it is 25, multiply this bracket by 3 into 9x that is 27x plus 3 into 5 it is 15. Now transfer 25x to the right hand side and 15 to the left hand side. We get 25 minus 15 is equal to 27x minus 25x. या ठिकाणी 27x हे पद थोडंसं मोठं आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण 25x हे इकडे आणलेलं आहे. ट्रान्सफर करताना पदांची चिन्ह बदलतात हे लक्षात ठेवा. या ठिकाणी या दोघांची चिन्ह भिन्न आहेत. दोघांची वजाबाकी 10 इज इक्वल टू इकडे दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 2x. नाउ फॉर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x वी गेट ट्रान्सफर 2 टू द लेफ्ट हँड साइड. वी गेट x इज इक्वल टू 5. That means x is equal to 10 upon 2. That is x is equal to 5. This is the common multiple number. Now present age of Albert it is assumed as 5x. Therefore, present age of Albert is 5x. That means 5 into value of x, it is again 5. 5 into 5 is 25 years. It is the present age of Albert. Now, similarly, present age of Salim is assumed at 9x. That means 9 into 5 it is 45 years. That means present age of Salim is 45 years. Simple example. Next example आपण या ठिकाणी पाहूया. The ratio of length and breadth of a rectangle is 3:1 and its perimeter is 36. Find the length and the breadth of the rectangle. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी यांचं जे गुणोत्तर आहे ते 3:1 या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या आयताची पेरिमीटर म्हणजे परिमिती 36 सेंटीमीटर असेल तर आपल्याला त्या आयताची लांबी आणि रुंदी या दोनही बाबी आपल्याला शोधायच्या आहेत. याही ठिकाणी आपण कॉमन मल्टिपल नंबर जो आहे तो कॉमन मल्टिपल नंबर आपण x अजून करूयात आणि x अजून जर केला तर त्या आयताची जी लेंथ असणार आहे ती लेंथ म्हणजे x into 3 that means 3x and breadth is equal to 1 into x that means 1x. That means x is the breadth of that rectangle. Therefore, we can say that let length of the rectangle be 3x and the breadth of the rectangle is x centimeter. म्हणजे या कॉमन मल्टिपल नंबर जो आपण गृहीत धरलेला आहे त्यानं या गुणोत्तरामधील फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कॉमन मल्टिपल नंबरच्या स्वरूपामध्ये लेंथ आणि ब्रेथ त्या ठिकाणी मिळाली. नाव another information given is the perimeter of that rectangle is 36 centimeter. Now formula for perimeter of a rectangle is perimeter is equal to 2 into length plus breadth. मग या ठिकाणी पेरिमीटर दिलेले आहे 36 is equal to 2 in bracket length is 3x plus breadth is x. That means 36 is equal to 2 as it is and addition of these two or sum of these two terms is 4x. That means 36 is equal to 8x, product of these two terms. Now transfer 8 to the right hand side, we get left hand side, we get x is equal to 36 upon 8. If we simplify, we get x is equal to 4.5. This is the common multiple number. म्हणजे ही समानपट संख्या आहे. आता यावरून आपल्याला लेंथ ऑफ रेक्टँगल आणि ब्रेथ ही शोधता येणार आहे. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल इट इज अज्युम्ड एज 3x. दॅट मीन्स 3 into common multiple number or value of common multiple number it is 4.5. That means length of that rectangle is 13.5 centimeter. या ठिकाणी आपण प्रोडक्ट घेतलेलं आहे. Similarly, the breadth of the rectangle it is assumed as x. That means value of x is 4.5 centimeter. It is the breadth of that rectangle. या दोन ज्या बाबी आहेत त्या दोन बाबी आपण रेशो ही संकल्पना वापरून या ठिकाणी त्यांची किमती ज्या आहेत ती किमती आपण शोधलेल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. द रेशो ऑफ टू नंबर्स इज 31:23 अँड their sum is 216. देन फाइंड these numbers. म्हणजे दोन संख्यांचं गुणोत्तर हे 31:23 असून त्यांची बेरीज ही 216 आहे. तर आपल्याला
त्या दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॉमन मल्टिपल नंबर जो आहे तो आपण पुन्हा एकदा अजून करूयात. या ठिकाणी ते आपण सेंटेन्स लिहित नाही आहोत, पण जर कॉमन मल्टिपल नंबर जर आपण एक्स गृहीत धरला तर यातील फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट नंबर येणार आहे 31 इंटू एक्स, दॅट मीन्स 31x, and second number it is 23 into x, that is 23x. Therefore we can say that, let us assume that these numbers are 31x and 23x. Now according to the given condition, the sum of these two numbers is 216, that means 31x plus 23x. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज ही 216 दिलेली आहे. ही कंडिशन आहे. दॅट मीन्स आपल्याला इक्वेशन मानता येईल 31x plus 23x is equal to 216. That means 54x is equal to 216. If we transfer 54 to the right hand side, we get x is equal to 216 upon 54. 54 ones are 54, 54 fours are 216. म्हणजे 54चा 216 ला 4 ने भाग जाणार आहे. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ कॉमन मल्टिपल नंबर x is equal to 4. That means the first number is equal to 31x. That means 31 into 4, it is 124. Now second number is assumed as 23x. That means 23 into value of x, it is 4. That means 92. That means these numbers are 124 and 92. These are the two numbers. Another example, क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकूण 5 सब क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहतो आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशो इज 10:9, देन फाइंड दॅट नंबर्स. म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार हा 360 आहे आणि त्यांचं गुणोत्तर हे 10:9 आहे, तर त्या संख्या शोधा. हे एक्झाम्पल अगदी आधीच्या एक्झाम्पल सारखं आहे. त्या ठिकाणी फक्त आपल्याला रेशो आणि सम दिलेली होती, या ठिकाणी रेशो आणि प्रोडक्ट दिलेला आहे. सिमिलरली त्या एक्झाम्पलमध्ये जे आपण कृती केलेल्या आहेत त्याच कृती आपण या ठिकाणी करणार आहोत. याही ठिकाणी आपण कॉमन मल्टिपल नंबर हा एक्स गृहीत धरूयात. प्रत्येक वेळी एक्स गृहीत धरणंच अपेक्षित आहे असं काही नाही, तुम्ही वेगळे व्हेरिएबल वापरू शकता. जर एक्स गृहीत धरला तर फर्स्ट नंबर असणार आहे 10 इंटू एक्स, दॅट मीन्स 10x, अँड सेकंड नंबर इज 9 इंटू एक्स, दॅट मीन्स 9x. Therefore let us assume that these numbers be 10x and 9x. Now according to the given condition, that means product of these two numbers, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे. Therefore we can write a equation from a given condition. 10x into 9x is equal to 360. That means 90x square. या ठिकाणी 90x square असं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 90x टाईप झालेला आहे, तो 90x square आहे. या ठिकाणी 90x square हवा होता. आता सुरुवातीला आपल्याला एक्स स्क्वेअरची किंमत काढण्यासाठी 90 जो आहे तो ट्रान्सफर करायचा आहे राईट हँड साईडला. आपल्याला या ठिकाणी 90 जर ट्रान्सफर केला तर तो 90 ट्रान्सफर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 90. इफ वी सिम्प्लिफाय दिस फ्रॅक्शन वी गेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. म्हणजे एक्स स्क्वेअर हा 4 आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 2 बाय टेकिंग अ स्क्वेअर रूट. Now we get the value of common multiple number. Now the first number is equal to, it is assumed as 10x, that means 10 into value of x is 2, that means 10 into 2, it is 20. First number is 20. Second number is 9x, that means 9 into 2, it is 80. म्हणजे त्या दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्या असणार आहेत. These two numbers are 20 and 80. म्हणजे त्या संख्या 20 आणि 18 आहेत की ज्यांचा गुणाकार 360 असून त्यांचं जे रेशो आहे गुणोत्तर आहे ते 10:9 आहे. ते ही सिंपल एक्झाम्पल जी होती ती वर्ड स्वरूपातली क्वेश्चन नंबर 4 मध्ये होते. आता आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी अभ्यासूयात. इफ a is to b is equal to 3:1 and b is to c is equal to 5:1, then find the values of in bracket a cube over 15b square c whole cube and second term is a square upon 7bc. या दोन पदांची आपल्याला किमती काढायच्या आहेत. दोन गुणोत्तर आपल्याला दिले आहेत. a आणि b यांचा रेशो आहे 3:1 आणि b आणि c यांचा रेशो आहे 5:1. यावरून आपल्याला या दोन गुणोत्तरांच्या किमती काढायच्या आहेत. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, फक्त थोडंसं काळजीपूर्वक आपण समजून घेऊयात. फर्स्ट रेशो आपल्याला दिलेला आहे a upon b is equal to 3:1. नाव या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a into 1 is a and b into 3 is 3b. That means value of a is 3b. And again second ratio is b upon c is equal to 5:1. That means b is to c is equal to 5:1. याही ठिकाणी आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर b
into 1 that means b is equal to 5 into c that means 5c. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे a is equal to 3b, यामध्ये जर आपण b ची व्हॅल्यू 5c टाकली तर आपल्याला काय मिळेल पहा, a is equal to 3 into 5c that means a is equal to 15c. This is the value of a and this is the value of b in terms of c. म्हणजे आपण c स्वरूपामध्ये a आणि b च्या किमती शोधून घेतल्यात. आता आपण या राशींच्या किमती शोधूयात. फर्स्ट रेशो इज, नाउ सबस्टिट्यूटिंग these values, a is equal to 15c and b is equal to 5c in above ratios. First, a cube upon 15b square c whole cube is equal to, put the values of a and b in terms of c in this ratio. That means value of a is 15c आणि इथं a चा क्यूब असल्यामुळे 15c चा आपण या ठिकाणी क्यूब केलेला आहे. 15c क्यूब डिवाइडेड बाय 15 इंटू व्हॅल्यू ऑफ b इज 5c, पण या ठिकाणी b चा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी आपण 5c चा स्क्वेअर केला इंटू c. आता या ठिकाणी आपण 15c चा क्यूब लिहिण्याऐवजी आपण काय करूयात पहा, 15 इंटू 15 इंटू 15 इंटू सी क्यूब या स्वरूपामध्ये आपण दिलेला आहे. म्हणजे 15 चा क्यूब करण्यासाठी आपल्याला 3 टाइम्स याचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल आणि सी चा क्यूब आपण सी क्यूब म्हणलेला आहे. हा 15 ॲज इट इज, हा 5 ॲज इट इज, सी स्क्वेअर इंटू सी. आता या ठिकाणी काय होईल पहा, हा सी स्क्वेअर इंटू सी सी क्यूब मिळेल आणि सी क्यूब आणि हा सी क्यूब हा कॅन्सल होणार आहे, एलिमिनेट होणार आहे. हा 15 15 कॅन्सल होईल. हा 5 1 जार 5, 5 3 जार 15, इथे पण 5 1 जार 5, 5 3 जार 15. म्हणजे अंशस्थानी इन द न्यूमरेटर देर आर ओनली 2 नंबर्स, 3 इंटू 3 आणि खाली मात्र 1 शिल्लक राहणार आहे. दॅट मीन्स 3 इंटू 3 इट इज 9 अँड 9 आणि या पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब असल्यामुळे 9 क्यूब. इफ वी take a cube of 9 we get 729. This is the value of a cube upon 15b square c whole cube. ही या पहिल्या रेशोची व्हॅल्यू असणार आहे. नाउ फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ सेकंड रेशो, पुट a is equal to 15c and b is equal to 5c in this equation or in this ratio. We get ratio second, a square upon 7bc is equal to, value of a is 15c square अपॉन 7 इंटू व्हॅल्यू ऑफ बी इट इज 5c इंटू सी. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी हे त्यांच्या व्हॅल्यूने आपण रिप्लेस केले आहेत. आता हे आपण या ठिकाणी मानून घेऊयात 15c स्क्वेअर दॅट मीन्स 15 इंटू 15 इंटू सी स्क्वेअर अँड 7 इंटू 5 इंटू सी इंटू सी या ठिकाणी आपण मानून घेतलं आहे. सी स्क्वेअर अँड दिस प्रोडक्ट ऑफ सी गेट्स कॅन्सल, सी इंटू सी सी स्क्वेअर, सी स्क्वेअर सी स्क्वेअर गेट्स कॅन्सल. त्यानंतर 5 1 जार 5, 5 3 जार 15, म्हणजे या 5 ने या 15 ला भाग जाईल, या ठिकाणी भागाकार 3 येईल. मग 15 आणि ते 3 यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 45 हा अंशस्थानी आणि छेदस्थानी 7 असणार आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सेकंड रेशो. सिंपल आहे, फक्त आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स या ठिकाणी केलेले आहेत. व्हॅल्यू आपण ए आणि बी च्या रेशोवरून सी च्या स्वरूपामध्ये व्हॅल्यू शोधून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये किंमत टाकली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ square root 0.04 into 0.4 into a is equal to 0.4 into 0.04 into square root b, then find the ratio a upon b. म्हणजे या ठिकाणी एक इक्वेशन आपल्याला दिलेला आहे, त्या इक्वेशनच्या मदतीने आपल्याला a upon b हा जो रेशो आहे याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. आपण यात दिलेल्या गिव्हन इक्वेशन पासून या ठिकाणी स्टार्ट करूयात. दिस इज द गिव्हन इक्वेशन, स्क्वेअर रूट 0.04 into 0.4 into a is equal to 0.4 इंटू 0.04 इंटू स्क्वेअर रूट बी. आता हे जे आपण रॅडिकंड आहेत, देर आर 3 नंबर्स 0.04 इंटू 0.4 इंटू ए, हे आपण सेपरेट सर्डमध्ये लिहूयात. स्क्वेअर रूट 0.04 इंटू स्क्वेअर रूट 0.4 इंटू स्क्वेअर रूट ए इज इक्वल टू, आता हा जो 0.4 आहे तो आपण कसा एक्सप्रेस करू शकतो, तर स्क्वेअर रूट 0.4 होल स्क्वेअर. या ठिकाणी ऑर्डर आणि इंडेक्स सेम झाल्यामुळे पुन्हा हा रॅडिकंड बाहेर येईल आणि आपल्याला 0.4 मिळेल. म्हणजे 0.4 हा वर्गमूळ स्वरूपामध्ये या पद्धतीने आपण मांडलेला आहे आणि हाही 0.04 जो आहे तो वर्गमूळ स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी मांडणार आहोत. स्क्वेअर रूट 0.04 होल स्क्वेअर अँड इंटू स्क्वेअर रूट बी ॲज इट इज. फक्त ह्या दोन पदांना आपण वेगळ्या स्वरूपामध्ये मांडले आणि या ठिकाणी आपण यांचा जो प्रोडक्ट आहे तो 3 वेगवेगळ्या सर्ड लिहिले आहेत. आता आपण या ठिकाणी पक्षांतर करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. हा स्क्वेअर रूट बी जो आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला आणि ह्या दोन स्क्वेअर रूट जे आहेत, स्क्वेअर रूट 0.04 आणि स्क्वेअर रूट 0.4 हे आपण राईट हँड साईडला घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो त्याचा त्या पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजन होणार आहे. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ए डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 0.4 स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट 0.04 स्क्वेअर
डिवाइडेड बाय 0.04 इन स्क्वेअर रूट 0.04 इंटू स्क्वेअर रूट 0.4. ज्या फक्त दोन टर्म इकडे आल्या ते डिवाइड झाल्या आणि ही टर्म तिकडे गेली डिवाइड. आता या ठिकाणी पहा, हा स्क्वेअर रूट 0.04 आणि यातील एक स्क्वेअर रूट 0.04 कॅन्सल होईल. याही ठिकाणी स्क्वेअर रूट 0.4 आणि या ठिकाणचा एक स्क्वेअर रूट 0.4 हा कॅन्सल होईल. म्हणजे काय शिल्लक राहील पहा, तर छेदामध्ये फक्त एकच शिल्लक राहील, स्क्वेअर रूट ए अपॉन स्क्वेअर रूट बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 0.4 इंटू स्क्वेअर रूट 0.04 डिवाइडेड बाय 1. आता आपल्याला ए अपॉन बी शोधायचा आहे. मग यासाठी आपल्याला या दिलेल्या रेशो जो आहे त्याचा आपण स्क्वेअर घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट निघून जातील. 1चा स्क्वेअर 1च असणार आहे. दॅट मीन्स टेकिंग स्क्वेअर ए अपॉन बी is equal to 0.4 into 0.04 divided by square of 1 is 1. Now product of these two numbers is left hand side जी आहे ती as it is ठेवूयात. a upon b is equal to 0.016 or 0.016. it is the product of these two numbers upon 1. आता या ठिकाणी आपल्याला हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे तो आपल्याला घालवायचा आहे, डेसिमल पॉईंट घालवायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण 1000ने 1000ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी 1000 हे कसं ठरवलं आपण, तर डेसिमल पॉईंट नंतर देर आर 3 टर्म 3 डिजिट्स, देअरफॉर आपण 1 वरती 3 झिरो ठेवून 1000 या संख्येने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करूया, जेणेकरून हा जो डेसिमल पॉईंट आहे तो पॉईंट 3 जे नंबर्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला त्याचं शिफ्टिंग होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं करूया, a upon b is equal to 0.016 multiplied by 100 divided by 1 into 1000. या ठिकाणी 1000 ने आपण मल्टिप्लाय केलं, चुकून मी 100 या ठिकाणी म्हटलं. मग या ठिकाणी दोघांचा प्रोडक्ट असणार आहे 16. दॅट मीन्स a upon b is equal to 16 upon 1000. आणि जर आपण याला 8 ने जर आपण डिवाइड केलं, दोघांनाही सिम्प्लिफाय केलं, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे a upon b is equal to, आपण दोन्ही संख्यांना 8 ने भागतोय, 8 2 16 आणि 1000 ला आपण 8 ने भागल्यानंतर उत्तर मिळणार आहे 155. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ रेशो a upon b is equal to 2 upon 125. This is our answer. Now last example is x plus 3 is to x plus 11 is equal to x plus 2 is to x plus 1. Then find the value of x. या ठिकाणी दोन रेशोमध्ये इक्वेलिटी समानता आपल्याला दिलेली आहे, एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, यावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. आपण गिवन पासून सुरुवात करूयात. x plus 3 is to x plus 11 is equal to x minus 2 is to x plus 1. ना आता हे जे रेशो आहे ते रेशो आपण डिनॉमिनेटर न्यूमरेटर या फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. दॅट मीन्स x plus 3 upon x plus 11 is equal to x minus 2 upon x plus 1. Now take cross multiplication. x plus 3 into x plus 1 is equal to x plus 11 into x minus 2. आता या ठिकाणी दोन ब्रॅकेटचा आपण गुणाकार करून घेऊयात, प्रोडक्ट घेऊयात. x नो सुरुवातीला गुणूयात, x into x x square, x into 1 it is positive x, 3 into x 3x, 3 into 1 3. आता या ठिकाणी आपण दोघांचा प्रोडक्ट घेऊयात, x into x x square, x into negative 2 negative 2x, 11 into x 11x and 11 into negative 2 it is negative 22. आता या ठिकाणी पहा, हा एक्स स्क्वेअर जो आहे ही जर टर्म आपण लेफ्ट हँड साईडला घेतली तर ती निगेटिव्ह होईल आणि या दोघांचं सबट्रॅक्शन होऊन ते इलिमिनेट होतील. या ठिकाणी या दोघांचे म्हणजे एक्स स्क्वेअरचे टर्म इलिमिनेट झालेले आहेत. आता ह्या दोन टर्म्स सेम आहेत, लाईक टर्म्स आहेत, त्यांचे साईन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन येणार आहे 4x आणि हा पॉझिटिव्ह 3 आहे. या ठिकाणी या दोन टर्म्स ज्या आहेत त्या लाईक टर्म्स आहेत, पण साईन डिफरंट असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होईल, इट इज 9x आणि हा -22 आहे. आता हा 4x जो आहे तो आपण राईट हँड साईडला घेऊयात आणि हा निगेटिव्ह 22 हा लेफ्ट हँड साईडला घेऊयात. त्यांचे साईन चेंज होतील. 3 + 22 इज इक्वल टू 9x - 4x. म्हणजे हा पॉझिटिव्ह 4x इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह 22 लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार आहे. या दोघांची ॲडिशन साईन सेम असल्यामुळे 25, इथे मात्र सबट्रॅक्शन 5x. नाव फॉर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x, ट्रान्सफर 5 टू द लेफ्ट हँड साईड, वी गेट x इज इक्वल टू 25/5. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5. हे थोडंसं आपण रेशोच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून एक्सटेंडेड स्वरूपामधील जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. एक्झाम्पलचा थोडासा सराव करणं आवश्यक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 4.2 संपलेला आहे. जर तुम्हाला या प्रॅक्टिस सेटच्या बाबतीमध्ये यातील एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये काही जर शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा
आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.